हॅलो, लेटर गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण काय बघणार आहोत, आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट असते ते म्हणजे प्रवास, हो की नाही. प्रवास करायला बहुतांश लोकांना भरपूर आवडतं आणि हल्ली तर खूपच प्रमाण वाढलेलं आहे प्रवास करण्याचं, बरोबर. तर आज आपण जेव्हा प्रवासाला जातो, म्हणजे शाळेची पिकनिक असू देत, कॉलेजची पिकनिक असू देत, ऑफिसची पिकनिक असू देत, मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी तुम्ही जाणार असाल, लाँग ट्रिपला जाणार असाल, तर अशा वेळेला थोडंसं इंग्लिशची शब्दसंपत्ती, इंग्लिशची वाक्य जर आपल्या थोडीशी बॅगेत असतील तर आपल्याला प्रवास करायला आणखीन थोडंसं कॉन्फिडेंट वाटू शकतं, बरोबर की नाही. तर आज आपण 20 अशी वाक्य जी तुम्हाला प्रवासादरम्यान उपयोगी पडू शकतात आणि 10 आपण ट्रॅव्हलशी संबंधित प्रवासाशी संबंधित इडियम्स बघणार आहोत. म्हणजे तुम्ही आणखीन थोडीशी इंग्लिश बोलताना स्टाईल मारू शकता. तर पुन्हा पटकन सुरू करूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका. आय वॉन्ट टू बुक अ तिकीट. मला तिकीट बुक करायचं आहे. आय वॉन्ट टू बुक अ तिकीट. मला तिकीट बुक करायचं आहे. वेन इज द नेक्स्ट ट्रेन. पुढची ट्रेन कधी आहे. वेन इज द नेक्स्ट ट्रेन. पुढची ट्रेन कधी आहे. हाऊ फार इज द एअरपोर्ट फ्रॉम हिअर. इथून एअरपोर्ट किती लांब आहे. हाऊ फार द एअरपोर्ट इज फ्रॉम हिअर. एअरपोर्ट इथनं किंवा विमानतळ इथनं किती लांब आहे. आय नीड अ टॅक्सी प्लीज. मला एक टॅक्सी हवी आहे. मला टॅक्सीने कुठेतरी जायचं आहे. हाऊ मच डज इट कॉस्ट. याची किंमत किती आहे. हाऊ मच डज इट कॉस्ट. याची किंमत किती आहे. आय एम ट्रॅव्हलिंग अलोन. मी एकटीच प्रवास करते. आय एम ट्रॅव्हलिंग अलोन. मी एकटीच प्रवास करते. प्लीज शो मी द वे. मला हा रस्ता दाखवा किंवा मला हा पत्ता सांगा. प्लीज शो मी द वे. आय एम न्यू हिअर. मी इथे नवीन आहे. आय एम न्यू हिअर. मी इथे नवीन आहे. कॅन आय गेट अ विंडो सीट. मला खिडकीची जागा मिळू शकेल का. सगळ्यांना आवडते, हो की नाही. कॅन आय गेट अ विंडो सीट. माय लगेज इज मिसिंग. माझं सामान कुठे दिसत नाहीये. म्हणजे केवळ हरवलंय, पूर्ण हरवूनच गेलंय असं नाही. तर बऱ्याचदा असं होतं की समजा आपण विमानतळाचं उदाहरण घेतलं तर त्या पट्ट्यावरनं आपल्या बॅगा सरकत असतात आणि पटकन दिसत नाही आपल्याला. तर त्यावेळेला सुद्धा आपण हे असं पटकन म्हणू शकतो. किंवा ट्रेननी प्रवास करत असताना कुठे ठेवलंय, काय ठेवलंय असं सुद्धा म्हणायचं असेल तर आपण इंग्लिशमध्ये हे वाक्य वापरू शकतो. वेअर इज द रेस्टरूम. बाथरूम कुठे आहे. वेअर इज द रेस्टरूम. बाथरूम कुठे आहे. आय वॉन्ट टू गो टू द हॉटेल. मला हॉटेलमध्ये जायचं आहे. आय वॉन्ट टू गो टू द हॉटेल. मला हॉटेलमध्ये जायचं आहे. प्लीज टेक मी टू दिस ॲड्रेस. मला हा पत्ता सांगा किंवा मला इथपर्यंत पोचवा प्लीज. हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच. तिथपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल. कॅन आय पे बाय कार्ड. मी कार्डने पेमेंट करू शकते का. कॅन आय पे बाय कार्ड. मी कार्डने पेमेंट करू शकते का. आय लव्ह ट्रॅव्हलिंग. हे तर खूप आपल्या ओळखीचं वाक्य आहे, सवयीचं वाक्य आहे. आय लव्ह ट्रॅव्हलिंग. मला प्रवास करायला खूप आवडतं. प्लीज स्पीक स्लोली. जरा हळू बोला. इस्पेशली दुसऱ्या देशात आपण गेलो तर असं आपल्याला विनंती करावी लागू शकते. कारण एकमेकांचा म्हणजे इंग्लिश जरी आपण बोलत असू तरी सुद्धा भाषेचा लहेजा, त्याचा टोन थोडासा वेगळा असतो. त्यावेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला अशी विनंती करू शकता. आय एम एन्जॉईंग दिस ट्रिप. मला खूप मजा येते. आय एम एन्जॉईंग दिस ट्रिप. मला खूप मजा येते. लेट्स टेक अ फोटो टुगेदर. आपण एक फोटो घेऊया एकत्र, दोघांचा, दोघींचा. लेट्स टेक अ फोटो टुगेदर. आता बघूया इडियम्स. हिट द रोड म्हणजेच अगदी सोपं आहे, प्रवासाला निघणे. हिट द रोड म्हणजेच प्रवासाला निघणे. वी विल हिट द रोड अर्ली इन द मॉर्निंग. ट्रॅव्हल लाईट म्हणजेच कमीत कमी सामान घेऊन प्रवास करणे. ट्रॅव्हल लाईट म्हणजेच कमीत कमी सामान घेऊन प्रवास करणे. आय ऑलवेज ट्रॅव्हल लाईट ऑन शॉर्ट ट्रिप. हॅव इची फिट म्हणजेच सतत प्रवासाची ओढ असणे. हॅव इची फिट म्हणजेच सतत प्रवासाची ओढ असणे. शी हॅज इची फिट. शी लव्स विजिटिंग न्यू प्लेसेस. ऑफ द बीटन ट्रॅक
म्हणजेच थोडीशी कमी वर्दळ असलेल्या, कमी ओळखीच्या असलेल्या किंवा कमी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी भेट देणे. We found a beautiful village off the beaten track. Call it a day. म्हणजेच प्रवास थांबवणे. We were tired of trekking, so we called it a day. In the same boat. म्हणजेच एकाच परिस्थितीत असणे. All the tourists were in the same boat when the bus broke down. Live out of a suitcase. म्हणजे सतत प्रवासात असणे. As a travel blogger, I live out of a suitcase. म्हणजे मराठीत आपण म्हणतो पायाला भिंगरी लागली आहे, तशा प्रकारचंच हे वाक्य आहे. On the road म्हणजे पुन्हा सतत प्रवासात असणे. He has been on the road for 2 weeks. Red eye flight म्हणजेच रात्री उशिराची किंवा पहाटेची अगदी लवकरची फ्लाइट असणे. I took a red eye flight to save the time. Hit the jackpot म्हणजे प्रवासादरम्यान जर खूप असा अद्भुत म्हणजे अगदी असं इमॅजिन पण नाही केलेला असा जर अनुभव मिळाला तर तिथे तुम्ही हा वाक्प्रचार करू शकता. We hit the jackpot with that travel deal. तर ही होती आजची सगळी प्रवासाशी संबंधित वाक्य. आपण 20 वाक्य बघितली जी तुम्ही कोणासोबत कन्व्हर्सेशन करू शकता, संभाषण करू शकता, तशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता. आणि बाकीचे आपण बघितले इडियम्स. तर इडियम्स करायला मला स्वतःला खूप मजा येते, कारण त्याच्यामुळे भाषा आणखीन आपल्याला छान कळते आणि ते बोलायला पण खूप मस्त वाटतं, छान वाटतं. तर आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला आज मजा आली असेल, काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. तर प्लीज ते मला तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टींमधनं कळू देत. पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. बाय बाय.